त्याला द्या ना फोन द्या ना त्याला. ते प्रबुद्ध भारतवाले कुठे गेलाय का कोण कोण आहे बोलणं वगैरे हे कसं काही काम करत असलं पण तसं असतं त्यावेळेस कोण बोलत नाही दोन आहेत एकानं बाहेर आम्ही इथेच आहे. तंते दसा भवतु ते जय मंगलानि उहितकर्मदियात सुदारुणन्दन् धावन्तियो जनपदं गुणिनाजवन्तम् सकलमनो जितवामुनिन्दो तन्ते दशा भवतु ते जय मङ्गलानि कपालकटमुदरम् इव गर्भिणीया चिन्ताय दुष्टवचनं जनकाय मध्ये सन्तेन सोमविधिना जितवामुनिन्दो तन्ते दशा भवतु ते जय मङ्गलानि संविहाय मतिसच्चकवादकेतु वादाविलोपितमनम् आदियान्तभूतम् पर्यापदे प्रचलितो जितवामुनिन्दो तन्ते दशा भवतु ते जय मङ्गलानि नन्दोपनन्दभुजगं विविधमहिम्नि ऊतेन तेरभुजगेन तमावयन्तो उपदेशविधिना जितवामुनिन्दो तन्ते दशा भवतु ते जय मङ्गलानि दुर्गादित्यभुजगेन सुदण्डहस्तं ब्रह्मविशुद्धिज्योतिर्मिति बकाविधानं यानागदेन विधिना जितवामुनिन्दो तन्ते दशा भवतु ते जय मङ्गलानि एताभिबुद्ध जय मङ्गलाष्टगाता यो वाचको दिनदिने सरते मदन्ति एवाननेकविविधानि शुभदवानि मोक्षं सुखम् अधिगमेय नरो सपयो अष्टगुणो सचेतां बुद्धगुणो अनन्तो धम्मगुणो अनन्तो संघगुणो अनन्तो माता पिता गुणो अनन्तो आचार्य गुणो अनन्तो भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सरस्वती भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु
सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा शुद्धि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्गानुभावेन सदा शुद्धि भवन्तु ते इष्टं पतितं तुयं क्षिप्रमेव समेजतु सर्वे भूयन्तु चित्तसङ्कल्पा चन्दोपना रसो यथा आयुरारोग्यसम्पत्ति सर्वसम्पत्तिरेव च ततो निब्बाणसम्पत्ति विनाशे समेजतु साधु 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 सवितेया विभजन्तु सर्वरोगो विनश्यतु माते भवन्त्वन्तराय सुखी दीर्घायुको भव अभिवादनशीलश्च नित्यवड्डापचायनो चत्तारो धाम वदन्ति आयुर्वर्णो सुखं बलम् इच्छितं पतितं तुयं क्षिप्रमेव समेजतु सब्बे पुरन्तु चित्तसङ्कल्पा चन्दोपना रतो यथा आयु आरोग्य संपत्ति सर्वसम्पत्तिमेव च ततो निब्बाण संपत्ति विनाशे समेजतु साधु 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 दोन भूतो मे शरणं वरम् एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम् नत्ति मे शरणं मह्यं धम्मो मे शरणं वरम् एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम् नत्ति मे शरणं मह्यं सङ्घो मे शरणं वरम् एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम् साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि जय थांबू नका पाठीमाग गर्दीवर गर्दीवर थोडं पुढे चला चला मास वापरा थोडा चला थोडं पुढे पुढे सरकत राहा थोडं अंतर ठेवा अंतर ठेवा चला 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 थोडं पुढे सरकत राहा लवकर थोडं अंतर चला थोडं थांबू नका पुढे सरकत राहा पाठीमागे गर्दी वाढते परत आपण गर्दी करू नका चला पुढे सरकत राहा
चला पार्थिव शरीर को साथ देता था संस्था यही मोदी सत्र डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर इन्होंने अपने लाखों ये आनंद राज अम्बेडकर जो होते हैं डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर इनका आगमन हो चुका है। आनंद राज जी अम्बेडकर जो होते हैं दादा दादा थोड़ा बाजूला करा नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि आदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमादनाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु 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 वरदानतु शास्त्र शासनमती बुद्धिवेद पंकजानरवरात्मसुजनमुखा भगवन्तं साकरा भक्तकात सौदार संगरी शास्त्रदलिताकरी आपलाई उरी रूपा मुक्ति भगवन्ता निर्मस्मृतिदारिका उदारिका गतिका मार्गसासा राष्ट्रघटनामुखी शोभते भारती महामानवोलती सार्धसंज्ञा शरण बुद्धासि शरण नमामि शरण नमामि भीमराजा देश भर और दुनिया के लोगों को क्या मन से श्रद्धांजलि अर्पित करना चाहता हूँ श्रद्धांजलि अर्पित करना चाहता हूँ। और फिर बाबा साहब अम्बेडकर के अनुयायी जो बाबा साहब ने उनको अंधश्रद्धा और बहुत सारी जो कोई ये दिक्कतें थी उनसे अवगत किया। और आज हम देख रहे हैं कि हम लोग ने उनको आह्वान किया था कि आप मत आइएगा, यहाँ से लाइव आपको दर्शन मिलेगा। लोग बाबा साहब के अनुयायी खास करके अब सही मायने में विज्ञानवादी हो गए और सही मायने में बाबा साहब का जो दृष्टिकोण था
जो विज्ञानवाद था उसको मानने लगे और इसीलिए इस महामारी के इस दौर में वो अपने घर पे बैठ के यहाँ से वहाँ से दर्शन कर रहे हैं। मैं उन सभी लोगों को शुक्रगुजार कर रहा हूँ कि उन्होंने हम लोगों ने जो मान किया था वो मान लिया और उन्होंने सही मायने में लोगों ने प्रतिसाद दिया और ऐसा ही प्रतिसाद हर समय देते रहेगा। इतना ही मैं उम्मीद करता हूँ। धन्यवाद। जय भीम। सर एक सवाल और था। जिस तरह से हम पूरे भारत में देखते हैं कि चाहे यूपी हो, एमपी हो, छत्तीसगढ़ हो, बुद्ध धम्म के और आने वाले लोगों का तांता लगा हुआ है। लोग चाहते हैं कि धम्म में आए और लोग चाहते हैं कि कोई इनिशिएटिव ले। तो आप और अपनी संस्थाओं की तरफ से क्या इनिशिएटिव हो रहा है ताकि लोग अभी देखा जाए कुछ भी नहीं था। एक ऐसा समय था जहाँ गुजरात में कोई कुछ नहीं था और आज बड़ा उछाल आया। लोग काफ़ी संख्या में बाबा साहब की विचारों पे सभी जाति धर्म के लोग खुश हुए। इसी वजह से लोगों का आगे जाके एक बड़ा माहौल बनेगा। धन्यवाद। थैंक यू सर। ये फोटो काढू नका. फोटो काढू नका. बाहेर निघा. बाहेर या. बाहेर काय साहेब फोटो काढू नका. फोटो काढायला मला फोटो नका. व्हिडिओ काढू.
सगळे जास्त वेळ लागला का? 6 दिसंबर साथियों, हम इस जगह पर है दादर की चैत्य भूमि। 6 दिसंबर 1956 को महामानव डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर इनका दिल्ली में महापरिनिर्वाण हुआ और उसके पश्चात 7 दिसंबर को यहीं पर दादर की चौपाटी के निकट चैत्य भूमि पर जहां बाबा साहब का अंत संस्कार किया गया, ऐसी इस भूमि पर आज 6 दिसंबर 2020 को लाखों की तादाद में जब लोग आते हैं, लेकिन पेंडेमिक की वजह से यहाँ पर कम मात्रा में, बहुत ही कम मात्रा में डिसिप्लिन का उपयोग करते हुए यहाँ पर कम मात्रा में लोग आए हैं, लेकिन अभिवादन कर रहे हैं। तो इस जमीन पर बाबा साहब को मैत्री इंडिया की ओर से विनम्र अभिवादन करने मैत्री इंडिया भी पहुँचा है। तो सबको इस अवसर पर हम बाबा साहब को अभिवादन देने का एक मौका आप लोगों को भी दे रहे हैं। यह है चैत्य भूमि बाबा साहब की अंतिम जगह, बाबा साहब का अंतिम संस्कार जहाँ पर हुआ था, ऐसी वह जगह। इथं लोकांना जायला भेटत नसेल. स्टोरेजसाठी एवढा लेट कसं काय ती लोक? त्यांचा तिथे कार्यक्रम होता ना हेड ऑफिसला. हां, त्यांचे एस टी एस युनियन आहे ना, त्यांचा मोठा प्रोग्राम असतो की आता संपला की आपण बोला आम्ही बाहेर युनियन बँकेच्या वानखेडेची होते ना. वानखेडेची आपले एस एस वानखेडे ब्रांच मॅनेजर बोलतात हा, एकदा गेलो होतो त्यांच्या 125व्या मंदिरमध्ये. दादा ती गर्दी कमी करा. हो दादा सैनिक इथूनच जाऊ द्या, इथूनच जाऊ. तुम्ही आहेत म्हणून चेहरा तर कधी पाहू शकता, हे समुद्राचं पाहून घ्या. हा.
जनतेचे आव्हान आहे की आपल्याला करोनावरती मात करायची आहे. एक बाबासाहेबांच्या विचारसरणीतून आणि त्यांच्या क्रांतीमधून एक आदर्श समाज आपण घडवत आहोत. त्याचं प्रत्युत्तर मला आज इथे दिसलेलं. आणि अशा वेळी कांबळे बंधूंनी एक 15-1 दिवसापूर्वी माझ्या ऑफिसमध्ये येऊन ही कल्पना मांडली. कारण या समाजामध्ये एक मेंटॅलिटी तयार झालेली आहे की दरवर्षी जाऊन बाबासाहेबांना आपण अभिवादन करायचं. परंतु हे कुठेतरी ब्रेक होत आहे की काय, आमच्या अभिवादनामध्ये अडथळा येतोय की काय. म्हणून कांबळे बंधूंनी, प्रतीक कांबळे ह्याने जी कल्पना मांडली की आपण पोस्टद्वारे बाबासाहेबांना अभिवादन करण्याचं आव्हान करू, त्याप्रमाणे आव्हान केलं आणि लाखोच्या संख्येने आज पोस्ट कार्ड दादरच्या पोस्ट ऑफिसमध्ये आलेली आहेत. अंधश्रद्धा म्हणून नाही, परंतु ही पोस्ट कार्ड मी त्यांना सांगितले की आपण चैत्यभूमीमध्ये अर्पण करू की ज्यांच्याकडून त्यांना मानसिक समाधान मिळेल की ह्या वेळेस देखील आपण पोहोचलो नाही, आपल्या भावना तिथपर्यंत पोहोचलेल्या आहेत. त्यामुळे हा उपक्रम घेतला आणि त्याला भरभरून आपण सगळ्यांनी साथ दिली. त्याबद्दल देखील सगळ्यांचं अभिनंदन करतो. भाषण करत नाही. सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन पोस्ट कार्डासंबंधी मी इथेच थांबतो. बाबासाहेबांना पुन्हा एकदा आदरांजली श्रद्धांजली वाहतो आणि इथेच थांबतो. नवबुद्धाय, जय भीम. सर्वांनी आपल्या जागेवर स्तब्ध 2 मिनिटं उभं राहायचं आहे आणि शेवटची सार्वजनिक मोक्षवेळी अभिवादन करायचं. सर्वांनी आपल्या जागेवर स्तब्ध उभं राहा. धन्यवाद. सर्वांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद. काय बोलू सर? इथे समता सैनिक दलाच्या माध्यमातून यावेळी किती लोक आले? म्हणजे आपण रेस्ट्रिक्शन्स ठेवला आहे तरी पण लोक आले आहेत आणि त्याच्या बंदोबस्त किंवा त्यांची सुरक्षा पाहण्याच्या दृष्टिकोनातून आपले समता सैनिक या पद्धतीनं महिला आणि पुरुष दोन्ही पण कार्य करीत आहेत. त्याबद्दल आपण त्यांना माहिती सांगावी. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र आणि पावन स्फूर्तीला तीव्र अभिवादन. तमाम बौद्धांची मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी मेंढता भारतीय बौद्ध महासभा संस्थेच्या राष्ट्राध्यक्षा व समता सैनिक दलाच्या कमांडर इन चीफ महाउपासक मेहता आंबेडकर यांचे धम्म कार्यालय सोन्या जय भीम. भारतीय बौद्ध महासंस्थेचे राष्ट्रीय सल्लागार बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांचे धम्म कार्यालय सोन्या जय भीम. भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष व समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर यांचे धम्म कार्यालय सोन्या जय भीम. या ठिकाणी ज्याप्रमाणे शासनानं सांगितल्याप्रमाणे आम्हीसुद्धा आमच्या जनतेला भीम अनुयायांना आम्ही आव्हान केलेलं आहे. आमच्या पाड्यापाड्यामध्ये जिल्ह्यालासुद्धा आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांनी पत्र काढून सर्व जिल्ह्यांना कळवलेलं आहे की ही कोरोनाची महामारी मोठी असल्यामुळे आपण कोणीही बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मुंबईला यायचं नाही, अशा प्रकारचं आव्हान आम्ही केलेलं आहे. आणि त्याप्रमाणे तरीसुद्धा मुंबई, पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई
येथून काही लोक येण्याची शक्यता आम्हाला वाटली किंवा खासदार आमदार येतात त्यांच्याबरोबर काही जनता येते, त्याच्यासाठी आम्हाला एक सुरक्षा असावी यासाठी आम्ही तरी 161 समता सैनिक दलाचे पुरुष आणि स्त्री यांना तैनात आम्ही केलेलं आहे. त्यांच्या 12-12 तासाच्या आम्ही ड्युट्या लावलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही ते कार्य करत आहोत. आपला परिचय द्या. माझं नाव DM आचार्य आहे. मी मेजर जनरल आणि हेडक्वार्टर सचिव आहे आणि आंबेडकर भवन येथे आम्ही काम करत असतो भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून. त्याचबरोबर आपल्या भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे समता सैनिक कार्यकारी प्रमुख आमचे गुरुवर्य स्टाफ ऑफिसर SK भंडारे सर यांच्या आदेशानुसार त्यांनी आम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांच्या सूचनाला मान्य दिलेलं आहे. तेव्हा प्रत्येक सैनिकानं आपल्याला सॅनिटायझरची बॉटल, त्याचबरोबर मास्क तोंडाला लावला पाहिजे आणि सोशल डिस्टन्सिंग याचा वापर करून त्या ठिकाणी आपल्याला ड्युटी द्यायची आहे. आणि तशा प्रकारे आम्ही आमच्या सैनिकांना जवळजवळ या संपूर्ण राज्यामध्ये जवळजवळ 20,000च्या आसपास आमचं समता सैनिक दलाचं स्त्री आणि पुरुष मिळून सैनिक आहेत. यावर्षी या कोरोनाची महामारी असल्यामुळे आम्ही आमच्या बांधवांना भीम आयोजनांना समता सैनिक दलाच्या माध्यमातून सुद्धा आवाहन केलेलं आहे की आपण स्वतःची खबरदारी घ्यावी, त्याचबरोबर समाजाची खबरदारी घ्यावी आणि त्यासाठी आपण या मुंबईकडे प्रवास करू नये अशा प्रकारचे आम्ही सूचना त्यांना दिलेल्या आहेत. यावर्षी महामारी असल्यामुळे सर्व रस्ते पण बंद आहेत, त्यामुळे आम्ही स्वतः भंडारे आमचे गुरुवर्य आणि समता सैनिक दलाचे कार्यकारी प्रमुख स्टाफ ऑफिसर यांनी सूचना दिल्या की जेवण वगैरे जे आहे ते त्या ठिकाणी मिळेलच नाही, म्हणून आपण आपल्या जेवणाची व्यवस्था करायची. त्यामुळे सर्व आमच्या सैनिकांनी स्वतःचे डबे किंवा जे काही मिळेल ते आपलं खाऊन आपली ड्युटी सेवा करत आहेत. चैत्यभूमि जहाँ पर डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को अंतिम संस्कार किया गया था, ऐसी यह भूमि, इस भूमि के ऊपर एक स्तंभ, स्मृति स्तंभ यहाँ पर स्थापित किया गया है. एकदम दादर की चौपाटी के किनारे पर ये स्मृति स्तंभ, जिसे अशोक स्तंभ भी कह सकते हैं हम लोग, ऊपर में 4 शेरों वाली राज मुद्रा, और इस प्रकार से ये स्मृति के उपलक्ष्य में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की स्मृति में यहाँ पर स्तंभ की रचना की गई है. और यहीं पर अभी जो लाखों लोगों ने आज के अवसर पर पोस्ट कार्ड के द्वारा अपनी मानवंदना देने की कोशिश की थी, वो सारे पोस्ट कार्ड आज भीमराव जी अम्बेडकर बाबा साहब के पड़पोते इनको सुपुर्द किया गया. और इस प्रकार से यहाँ से ही अपने अपने घरों से भी लोगों ने मानवंदना दी है डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को. आज उनका 64वां महापरिनिर्वाण दिन यहीं पर हम मैत्री इंडिया के साथ
गाड़ी हाँ सीधे आती है एयरपोर्ट से